नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फुगाबाही स्लीव्ज डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत शिकवणार आहे. जसं की तुमच्याकडे तयार कटिंग पॅटर्न असेल स्लीव्जचं, त्या स्लीव्जवरूनच पफ स्लीव्जचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता मी सुद्धा इथे कटिंग पॅटर्न यूज करूनच स्लीव्ज काढणार आहे. दरवेळी आपण प्रत्येक मापासाठी स्लीव्ज काढायची किंवा कटिंग पॅटर्न काढायचं, बऱ्याच वेळा कापड कमी असतं. अशा वेळेस मग खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर तुम्हाला अगदी सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, स्किप न करता पहा, म्हणजे सर्व डिटेल्स तुम्हाला समजतील. आता सुरुवातीला जे आपण पेपर पॅटर्न तयार स्लीव्ज कटिंग करून ठेवलेलं आहे ते आहे असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे मी डबल कापड घेतलेलं आहे बरं का, डबल फोल्ड आहे, कारण दोन्ही स्लीव्जचं कटिंग करत आहोत आपण सोबत. पेपर असेल तर तुम्ही सिंगल घेऊ शकता, पण जर कपड्यावरती कटिंग करत असेल तर डबल घ्यायचं आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही एकदा कपड्यावरती करण्यापेक्षा डायरेक्ट पेपरवरती सुरुवातीला करून बघा आणि नंतर सेकंड टाईम तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा करू शकता. आता इथे स्लीव्जची उंची किती घ्यायची, म्हणजे तुम्ही जे पफ बनवणार आहात त्याची उंची तुम्हाला किती घ्यायची. खूप सारा हवं असेल तर तुम्ही 3 इंचाच्या पुढेच घ्या आणि मीडियम हवं असेल तर तुम्ही 2.5 इंचसुद्धा घेऊ शकता. 2.5 इंचामध्ये सुद्धा खूप छान 3 ते 4 प्लेट्स बसतात आणि हा पफसुद्धा खूप छान दिसतो. म्हणजे फक्त खांद्यावरती थोडासा पफ हवा असेल तर तुम्ही 2.5 घ्या. आता हे जे कस्टमर होतं त्यांना फक्त 2-3 प्लेट्स हव्या होत्या आणि खरं सांगायचं म्हणजे जास्त पफपेक्षा हा पफ अगदी छान दिसतो. तर मी इथे 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि आता हे स्लीव्जचं मी आहे असं मार्किंग केलं होतं, पण मी हे फिटिंगचं मार्किंग केलेलं नव्हतं, म्हणून मी 1.5 इंचाचं जे काही मी मार्जिन सोडलेली होतं त्याचं फिटिंगचं मार्किंग करून घेतलं आणि नंतर उरलेला जो स्लीव्जचा फोल्ड केलेला अर्धा भाग आहे त्याचं मी मध्य काढून घेतला, कारण आपल्याला मध्यापासून पुढे माप टाकायचं आहे. तर मध्य काढल्यानंतर आता ह्या मध्याची किती उंची येते ती मोजायची आणि वरच्या बाजूने सुद्धा तेवढीच टाकून घ्यायची, कारण इथे आपण बॉक्स तयार करणार आहोत. तर हा बॉक्स तयार झाला. आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर हा मधला जो भाग आहे ह्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे, कारण तिथून आपण आकार देणार आहोत. आता पहा, या पद्धतीने अगदी नॉर्मल आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त बाहेरून घ्यायचा नाही आणि जास्त आतून नाही. थोडासा असा आकार घेऊन घ्यायचा आणि हा आकार जिथे आपण फिटिंग पॉईंट जोडलेला आहे तिथे घ्यायचा आहे. जास्त बाहेरून घेऊ नका, नाहीतर इथे खूप मग फुगा दिसतो. फुगा म्हणजे प्लेटिंगच्या बाजूला सुद्धा असं कापड वरती दिसतं. फक्त प्लेट्स येण्यासाठी या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या. वरच्या बाजूने जास्त घेऊ नका, कारण फर्स्ट टाईम माझंही तेच झालेलं, जास्त वरच्या बाजूने घेतलं म्हणून प्लेटीच्या खाली थोडंसं लूज वाटत होतं. तर परफेक्ट प्लेटीसाठी याच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या, जास्त बाहेरून घेऊ नका. आणि अशा पद्धतीने आता हे मार्किंग झालं. जिथं मी स्टार केलेलं आहे तिथे आपण कट देणार आहोत. आता ही स्लीव्ज मी ओपन करून घेते. खरं तर आपण कट केल्यानंतर दोन्ही बाजूने एकत्रच होईल. आता अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे स्लीव्जचं पॅटर्न कटिंग करताना ज्या बाजूने बाहेरचा आर्मोल आहे त्या बाजूने कटिंग करा. आतल्या आर्मोलच्या मार्किंगवर कटिंग करू नका, कारण फ्रंटचा आर्मोल इथे मी मार्क करून घेतला आहे. फ्रंटचा जो आर्मोल आहे तो आपण नंतर देणार आहोत. म्हणून जर पॅटर्न कटिंग करत असताल त्यावेळेस बाहेरचा आर्मोल धरून मार्किंग करायचं आहे. आणि जिथे मी स्टार केलेला होता तिथे कट दिला आहे, कारण तिथपर्यंत आपण प्लेट्स टाकणार आहोत. आणि सेंटरला सुद्धा कट द्यायचा आहे, म्हणजे शिलाई करताना ज्यावेळेस आपण शोल्डरला स्लीव जोडू तेव्हा आपल्या लक्षात येतं. आता कटिंग करून झालेलं आहे. आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूया. सुरुवातीला जे ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती स्लीव्ज ठेवून मी ते कटिंग करून घेते. आता काठपदर स्लीव्ज असेल तर पफ अगदी छानच दिसतो, तसं प्लेन स्लीव्जवरती सुद्धा दिसतो, पण काठपदरवरती तर अजून उठून दिसतं. तर आता जे काही मापाचं आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे त्यावरती ठेवून मी हे कटिंग करून घेते. चला आता करूया शिलाईला सुरुवात. आता शिलाईला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण मॅचिंग दोरा ऊन घ्यायचा आहे मशीनला. आणि हो, दोन्ही स्लीव्ज आपण एकत्र शिवणार आहोत, त्यामुळे उलटी सुलटी बाजू. तसं तर या स्लीव्जला काही फ्रंट आर्मोल आपण दिलेला नाही, त्यामुळे गरज नाही, पण तरीसुद्धा आपली नेहमीची सवय, माझी ही सवय आहे की मी अस्तरच्या आतल्या बाजूने मार्किंग करून ठेवते, म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होत नाही.
तर पहा, आता जे मेन स्लीव्ज आहे त्यावरती मी हे जे अस्तरचं कटिंग पॅटर्न आहे ते वरच्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि अगदी 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे शिलाई मारायची आहे. त्यानंतर अस्तर पलटून घ्यायचं आहे. अस्तरच्या बाजूकडून स्लीवचं कापड आहे ते ठेवायचं आहे आणि पुन्हा एक फिनिशिंगसाठी इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता अस्तर पूर्णपणे आतमध्ये पलटून पुन्हा दंडघेरावरती व्यवस्थित फिनिशिंगसाठी दाबटीप देऊन घ्यायचे. ह्याने फिनिशिंग खूप छान येतं स्लीव्जला. आणि हो, कापड व्यवस्थित पाहायचं आहे अस्तरचं आणि मेन स्लीवचं. त्यानंतर जे ओपन अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही ते कापड सरकत असेल तर पिन लावून घेऊ शकता आणि तुम्हाला सवय असेल तर काही गरज नाही, फक्त हाताने फिनिशिंग केलं तरी चालतं. तर या पद्धतीने शिलाई मारून घेतली आणि मग आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. कुठलंही ब्लाऊज किंवा स्लीव शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अस्तरच्या कपड्यापेक्षा जे मेन कापड आहे ते अर्धा इंच तरी एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. आता मी खूपच एक्स्ट्राचं ठेवते तर असू द्यात, पण तुम्हीही ही गोष्ट लक्षात ठेवा, अर्धा इंच तरी कापड एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. आणि जे मार्किंगचे कट आपण केलेले होते ते कट पुन्हा देऊन घ्यायचे आहेत. सेंटर कटसुद्धा देणं गरजेचं आहे, कारण सेंटर कटपर्यंतच आपण प्लेट टाकणार आहोत आणि प्लेट्सची तोंडं सेंटर कटच्या बाजूने असणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने सेंटर कटसुद्धा व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे आणि या प्लेट्स टाकून घ्यायच्यात. आता प्लेट्ससुद्धा व्यवस्थित एकसारख्या टाकायच्या आहेत, म्हणजेच पफ छान दिसतो. तर अशा पद्धतीने एका बाजूच्या प्लेट्स टाकून झाल्यात. आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट्ससुद्धा मी टाकत आहे. दोन्ही प्लेट्सची जी तोंडं आहेत ती एकमेकांकडे पाहिजेत. तर अशा पद्धतीने सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करता जाऊ नका, कारण हे व्हिडिओ बनवण्यामागे खरंच खूप मेहनत असते आणि एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला तुमचं मोटिवेशन देऊन जातं. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.